जर तुम्ही महावितरणचे ग्राहक असाल किंवा कोणत्याही वीज कंपनीचे जर तुम्ही ग्राहक असाल तर तुमचे होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून तुम्ही कसे वाचू शकता याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। जर तुम्ही पण छोटीशी चूक केली तर तुमचे मोठे नुकसान होणार आहे आणि जर तुमच्याकडून चूक झालीच तर लगेच तुम्हाला काय करायचे जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही याविषयी आपण अगदी कमी वेळामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। उपाय खबरदारीचे नुकसान होण्यापासून वाचण्याचे। तर तुम्ही महावितरण किंवा कोणत्याही वीज कंपनीचे ग्राहक असाल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचा एखादा मेसेज आला असेल आणि त्यांनी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क केला किंवा त्यावरती आलेल्या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुमच्या पैशाचा चुराडा हा झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मेहनतीने कमवलेला तुमचा पैसा, तुमच्या अकाउंटमध्ये असलेला पैसा सेकंदामध्ये विदिन अ सेकंद तुमच्या खात्यामधून चालला जाईल आणि तुमचं खातं अगदी रिकामं होऊन जाईल आणि फक्त तुमच्याकडे पस्तावण्याशिवाय दुसरा मार्ग असणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येतो मित्रांनो। जाणून घ्या, महावितरणचे कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतात वीज बिल भरण्याच्या संबंधात। ते फक्त तुमच्यासोबत फोनद्वारे संपर्क करतात, विशेषतः मराठीमध्ये बोलतात किंवा जास्तीत जास्त वेळेस ते कर्मचारी तुमच्या ओळखीचे असतात किंवा आयटी डिपार्टमेंट महावितरण कडून सुद्धा तुम्हाला जर फोन येत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे की रात्री 9:30 वाजता लाईट कट केले जाईल अशा पद्धतीने कोणीही महावितरणचा कर्मचारी तुमच्याशी बोलत नाही। पण हा मेसेज तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय। बऱ्याचशा ग्राहकांना हा मेसेज आलेला आहे, बऱ्याचशा ग्राहकांच्या कंप्लेंट्स आहेत, त्यावरतीच आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर तुम्हाला हा जो फेक मेसेज येणार आहे त्यामध्ये काय असणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने महावितरणचा लोगो त्या ठिकाणी असेल आणि खाली लिहिलेलं असणार महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड आणि पुढे लिहिलेलं असणार मित्रांनो डिअर कंझ्युमर युअर इलेक्ट्रिसिटी पॉवर कनेक्शन विल बी डिस्कनेक्टेड टुडे नाईट 9:30 PM म्हणजे आज रात्री 9:30 वाजता तुमचं लाईट कनेक्शन कट केलं जाईल। बिकॉज युअर प्रिव्हियस मंथ बिल वॉज नॉट अपडेटेड प्लीज इमिजिएटली कॉल अवर इलेक्ट्रिसिटी ऑफिसर मिस्टर काहीतरी या ठिकाणी नाव असणार, या ठिकाणी दिलेलं आहे देवेश जोशी, नंबर दिलेला आहे 090229099432 आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज येत असेल की आज रात्री 9:30 वाजता तुमची लाईट केल्या जाणार आहे आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तर ग्राहक मित्रांनो तुम्ही चुकूनही या नंबरवरती संपर्क करायचा नाही किंवा कोणत्याही लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही। मित्रांनो महावितरण अशा पद्धतीचे मेसेज पाठवत नाही, पण अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर साधारण ग्राहक घाबरतो, अर्ध्या रात्री आमची लाईट कट केली जाईल तर चुकीने किंवा घाबरून या नंबरवरती संपर्क करतो आणि त्यांचं संपूर्ण अकाउंट कमी होतो। या घटना घडलेल्या आहेत। तर असा मेसेज जर तुम्हाला मिळाला असेल तर काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याच्याविषयी अगदी थोडक्यामध्ये आपण एकदम कमी वेळामध्ये माहिती घेऊन घेऊ। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे 7 सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। महावितरणच्या वीज बिलाच्या फ्रॉड संबंधात म्हणा किंवा कोणत्याही सायबर फ्रॉड संबंधात तुम्हाला हे 7 सूत्र लक्षात ठेवायचे आहेत। हा एक सामाजिक संदेश आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरता आपण या ठिकाणी माहिती देत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळीसोबत लोकांसोबत शेअर करा आणि त्याच पद्धतीने जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर मित्रांनो तुम्ही जर न्यूजपेपर उघडून बघितला किंवा ऑनलाईन जरी बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या काही न्यूज दिसतील की वीज देयके भरण्याच्या नावाखाली 2.5 लाखाचा गंडा, खाली दिलेल्या की वीज देयकांचा त्वरित भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल असा बनावट संदेश पाठवून सायबर भामटे नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असतात। पुढे दिलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या न्यूजपेपर मधून आपण घेतलेला आहे मित्रांनो, लोकमत, महाराष्ट्र टाइम अशा विविध न्यूजपेपर मधून ही माहिती घेतलेली आहे। पुढे दिलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी बिल वीज बिलाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, एक चूक पडली महागात। पुढे दिलेलं आहे पोलिसांच्या सायबर कक्षाने तातडीने हालचाल करून फसवणूक झालेली सर्व रक्कम संबंधित व्यक्तीला मिळवून दिली आहे। म्हणजे मित्रांनो असा फ्रॉड तुमच्यासोबत होऊ शकतो, पण असा फ्रॉड झाल्यानंतर तुम्हाला घाबरायचं नाही आहे आणि परत वारंवार अशा चूक करायचं नाहीये आणि असे काही पावलं तुम्हाला उचलायचे आहे की जेणेकरून तुमचा पैसा हा सेफ राहील आणि परत येऊन जाईल। कारण की मित्रांनो नजीकच्या काळामध्ये आम्ही एका पोलीस स्टेशनला गेलेलो होतो वैयक्तिक कामा करतात। आता वयस्कर आजी आणि आजोबा आलेले, त्यांच्या अकाउंट मधून पहिले 1.5 लाख गेले, त्यांना फोन करून परत सायबर जे गुन्हेगार आहेत त्यांनी सांगितलं की चुकीने पैसे कट झालेले आहेत, परत एक लिंक पाठवली त्यावरती तुम्ही क्लिक करा, त्यांचे आणखी 2 लाख रुपये गेले, असे एकूण त्यांचे 3.5 लाख रुपये अमाऊंट ही त्यांच्या अकाउंट मधून खाली झालेली होती। त्यामुळे असे बरेचसे केसेस होत असतात, पण वेळीच जर तुम्ही योग्य पावले उचलली तर तुमची रक्कम सुद्धा परत मिळू शकते। त्याचप्रमाणे वीज बिल फसवणूक प्रकरणात वाढ, सायबर क्राईमकडे 48 तक्रारी आणि 17 गुन्हे दाखल, अशा पद्धतीच्या न्यूज आपल्याला
पेपरमध्ये वाचायला मिळतात। तर अशा या सायबर क्राईम पासून तुम्हाला कशा पद्धतीने वाचायचं आहे ते आपण आता पुढे जाणून घेऊ। तर मित्रांनो, जर महावितरणची वेबसाईट तुम्ही ओपन केली तर अशा पद्धतीचा तुम्हाला एक पॉपअप येतो, क्वेश्चन्स येतं या ठिकाणी की इग्नोर फेक ऑर फ्रॉड SMS। तर या ठिकाणी दिलेल्या बाबी अगदी कमी शब्दामध्ये अगदी कमी वेळामध्ये आपण समजून घेऊ। आणि या ठिकाणी दिलेल्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, फक्त महावितरणच नाही तर इतर कोणत्याही सायबर गुन्ह्याच्या संबंधित आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट काही सूत्र आहेत ते लक्षात ठेवा, जेणेकरून जीवनामध्ये कधीही तुमच्यासोबत सायबर फायनान्शियल फ्रॉड होणार नाही। तर या ठिकाणी पहिला मुद्दा मित्रांनो, डू नॉट रिस्पॉन्ड टू SMS, कॉल्स, व्हॉट्सअप मेसेज फ्रॉम अननोन सोर्स। म्हणजेच अज्ञात स्रोताकडून आलेल्या SMS, कॉल, व्हॉट्सअप संदेशांना प्रतिसाद देऊ नका। बऱ्याचशा लिंक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून पोहोचले येतात। हे फ्री किंवा ते फ्री, इथे क्लिक करा, एवढा जीबीचा डाटा फ्री किंवा आयफोन फ्री, अशा पद्धतीच्या जे काही लिंक्स असतात, जे काही मेसेज असतात त्यावरती तुम्हाला चुकूनही क्लिक करायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडून कोणत्याही SMS ला कोणत्याही कॉलला रिस्पॉन्स करायचं नाही। पुढे मित्रांनो, MSEDCL डज नॉट आस्क यू टू कॉन्टॅक्ट एनी पर्सन। म्हणजे महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही। पुढे मित्रांनो, MSEDCL सेंड्स SMS फ्रॉम द सेंडर आयडीज लाईक VM MSEDCL, VK MSEDCL, AM MSEDCL, JM MSEDCL etc and not from any personal mobile number। म्हणजे महावितरण कोणत्याही वैयक्तिक मोबाईल नंबरवरून तुम्हाला मेसेज पाठवत नाही। अशा पद्धतीने VM, VK, AM किंवा JM आणि त्यापुढे MSEDCL अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज पाठवले जाते। द फर्स्ट टू लेटर्स इन अ सेंडर आयडी इंडिकेट्स द ऑपरेटर अँड लोकेशन फ्रॉम वेअर द मेसेज इज बीइंग सेंड अँड इट एंड्स विथ MSEDCL। म्हणजे पहिले जे VM, VK किंवा AM, JM दिलेले आहे, हे जे पहिले दोन लेटर्स आहेत ते ऑपरेटर्स आणि लोकेशन कोणते आहे त्या गोष्टीला इंडिकेट करते। तर याशिवाय आलेल्या कोणत्याही संदेशांना, मेसेजला तुम्हाला रिस्पॉन्स करायचा नाही। डू नॉट शेअर युअर मोबाईल और डेस्कटॉप स्क्रीन और OTP रिसीव्ड टू यू इन एनी केस व्हाईल ऑनलाईन पेमेंट्स। म्हणजे ऑनलाईन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमची मोबाईल किंवा डेस्कटॉपची स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका। विशेषतः जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांना काहीतरी फोन येतो आणि ते व्यक्ती चुकीने पुढच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात आणि त्यांचा आलेला OTP सुद्धा त्यांना सांगून देतात। किंवा जर तुम्ही एज्युकेटेड जरी असाल, तुम्ही मोबाईल किंवा डेस्कटॉप वापरत असाल आणि तुम्हाला जर त्याची स्क्रीन शेअर करायला सांगितली तरी पण तुम्ही ती स्क्रीन शेअर करता, ते तुम्हाला करायचं नाही। कारण आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये संपूर्ण आपला डाटा असतो। आपल्या मोबाईल नंबरची आपलं बँक खातं कनेक्टेड असतं आणि एका OTP वरती आपलं बँक खातं हे खाली होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा मोबाईल आणि डेस्कटॉपची स्क्रीन सुद्धा शेअर करायची नाही आणि OTP सुद्धा शेअर करायचा नाही। आणि मित्रांनो, जर अशा पद्धतीने एखाद्या वेळेस तुमच्याकडून अशी चुकी झालीच की तुम्ही एखाद्या मोबाईल नंबरला रिस्पॉन्स केला, एखाद्या लिंकवरती क्लिक केलं आणि तुमच्या खात्यातून जर पैसे कट झाले, तुमच्या खात्यामधून अमाउंट जर कट झाल्याचा तुम्हाला मेसेज आला, तर लगेच मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, अ कंझ्युमर कॅन लॉज अ कंप्लेंट और FIR टू द नियरेस्ट सायबर पोलीस स्टेशन और रजिस्टर अ कंप्लेंट ऑनलाईन ऍट द नॅशनल सायबर क्राईम पोर्टल। म्हणजे जर चुकीने तुमच्याकडून ही चुकी झालीच तर ग्राहक जवळच्या सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार किंवा FIR नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय क्राईम पोर्टल https://cybercrime.gov.in यावर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो। पण याकरता मित्रांनो, जर लगेच तुमच्या लक्षात आलं की माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे, तर लगेचच्या लगेच तुम्हाला cybercrime.gov.in या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवून द्यायची आहे। कारण यवतमाळची एक केस आहे, त्यांच्यासोबत सेम अशाच पद्धतीने घडलं, पण त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि नवीन जो आलेला नियम आहे त्याच्यानुसार जर आपल्या अकाउंटमधून एखाद्या ठिकाणी पैसे आपण पे केले, या ठिकाणी आपण असं म्हणू की OTP शेअर केली म्हणजे तुमच्याकडून तुमच्या एंडनी तो पैसा शेअर झाला, तर काही काळाकरता तो मध्येच होल्ड असतो, पुढच्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचत नाही आणि त्या काळामध्ये सायबर क्राईमच्या मदतीने आपण तो पैसा होल्ड करून आपल्या अकाउंटमध्ये परत घेऊ शकतो। तर तुमच्याकडून जर अशा पद्धतीची चुकी झालीच तर लगेच तुम्हाला या पद्धतीने पोलीस कंप्लेंट किंवा ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्यायची आहे। फॉर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, क्युरीज, कंझ्युमर्स मे कॉल ऑन एनी ऑफ द ऑफिशियल टोल फ्री नंबर्स 1912, 19120, 1800, 212, 3435, 1800, 233, 3435। म्हणजे अतिरिक्त माहिती किंवा प्रश्नांसाठी ग्राहक कोणत्याही अधिकृत टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात। या ठिकाणी आपण नंबर दिलेला आहे, तुम्ही या अगोदर दिलेली लिंक सुद्धा तुमच्याकडे लिहून ठेवा, सेव्ह करून ठेवा किंवा
हे जे नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवा. 1912 किंवा 19120 किंवा 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 अशा पद्धतीने नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुमच्या क्युरीज विचारू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, महावितरणतर्फे असा सुद्धा एक पॉपअप येतो, उपाय खबरदारीचे ऑनलाईन फ्रॉड पासून वाचण्याचे. अनोळख्या लिंकवर क्लिक करू नका, फोनवर आपली खासगी माहिती शेअर करू नका आणि अनोळखी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका. तर मित्रांनो, आशा करतो की आपण सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. तुमच्यासोबत सुद्धा ही घटना घडू शकते, महावितरणच्याच बाबतीत नाही तर इतर बाबतीत सुद्धा. तर तुम्हाला अलर्ट राहायचं आहे, सावधान राहायचं आहे आणि आर्थिक फसवणुकीपासून वाचायचं आहे. तर मित्रांनो, नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद आणि जीवनामध्ये कधीही तुमच्यासोबत आर्थिक फसवणूक होऊ नये याकरता सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच मित्रांनो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.